जना न देखवे आमुची तो जाती ऐसी परंपरा का तुम्ही दाताराने नाहीसे भजनी विक्षेपतेची पै मरण नव जावा क्षण एक वाया आमुची तो जाती ऐसी परंपरा का तुम्ही दाताराने नाहीसे तुका म्हणे नाही आघाताचा वारा ते स्थळी दातारा ठाव मागे आमुची तो जाती ऐसी परंपरा का तुम्ही दाताराने नाहीसे विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवासी हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी आपुल्या प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अलौकिक असं ठिकाण भगवंताकडे मागणारा आपल्या जीवनात काय सामर्थ्य त्यांनी केलं त्याचं चिंतन करणारा परमार्थ जीवनात नसेल तर आमची काय अवस्था होईल ही कबुली देणारा आणि जिथे कोणी आम्हाला त्रास देणार नाही अशा ठिकाणी आम्हाला जागा दे अशी देवाकडे अपेक्षा करणारा अभंग आहे विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार प्रातस्मरणीय सद्गुरु संत विठ्ठल प्रसादजी महाराज यांनी अनेक वर्ष आपल्याला मार्गदर्शन करून हा सोहळा उभा केला चालवला बीज उत्सव आपल्या परिसरातला आपल्या गावामध्ये भव्य दिव्य असा अनेक वर्षापासून जवळजवळ 75 होऊन गेले आता हे 3रं आहे त्याच्यानंतर म्हणजे 78वं वर्ष आहे आणि 75 पासून आपण आणखी कार्यक्रमाचं स्वरूप वाढवलं दररोज 2 वेळा गाव जेवणाचे कार्यक्रम दुपारी महापंगत संध्याकाळी महापंगत भव्य सोहळा महाराष्ट्रातील थोर साधू संतांच्या आशीर्वादपर कीर्तनाची उपस्थिती भागवत कथा आदी करून भव्य सोहळा अंतर्गत आज मुख्य बीजेचा अर्थात गुलालाचा दिवस तुकोबारायाच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचा अर्थात बीज उत्सवाचा दुपारी 12 वाजता गुलालाचा होणारा सोहळा त्या निमित्तानं होत असलेलं हे कीर्तन विठाला बरोबर 12 वाजता आपल्याला पुष्पवृष्टी करायची गुलाल उधळायचा कारण तुकोबाराय बरोबर 12ला सदेह वैकुंठाला गेले जगाच्या इतिहासात ही अशी घटना पुन्हा होणे नाही वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या आता ऐसे कोणी हे अलौकिकत्व आहे तुकोबारायांचं आपल्या संतांचं विशेष आहे नाथ बाबांनी जल समाधी घेतली आता षष्ठीला तो सोहळा येणार ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली दरवर्षी आळंदीत आपण तो सोहळा साजरा करतो मुक्ताई विजेच्या रूपात खडाडल्या आणि आकाश मार्गे देह घेऊन गेल्या एक विशेष आहे निवृत्तीनाथांची सोपान काकाची माऊलीची संजीवन समाधी मुक्ताई विजेसारख्या कडाडून अदृश्य झाल्या नाथ बाबा जल समाधी घेऊन स्थिरावले आणि तुकोबारायांनी अलौकिक चमत्कार पराक्रम केला देवाच्या हाताला धरलं हाती धरोनिया देवे नेला तुका जेते नाही लोका काळक्षेप जिथं काळाचा आघात चालणार नाही अशा जागेवर देवानं तुकोबारायाच्या हाताला धरून घेऊन गेले असा पराक्रम पूर्वी झाला नाही नचिकेत गेला आला तो भाग वेगळा पण तुकोबारायांनी 2 गोष्टी सिद्ध करून दाखवल्या वेदानं 4 पुरुषार्थ सांगितले धर्म अर्थ काम आणि मोक्ष आमच्या तुकोबारायांनी 5वा पुरुषार्थ सिद्ध करून दाखवला
मोक्षाच्या माथ्यावर पाय देऊन नाचणारा भक्ती नावाचा पंचम पुरुषार्थ. मोक्ष सुखा हानू लाता, तुका म्हणे मुक्ती परिनिली, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथ्यावर पाय देऊन नाचायचं सोपं नाही. एकदा देव स्वरूप झाल्यावर काय राहिलं? देव झाल्यावर काही शिल्लक राहत नाही. आता मला सांगा, मारुतराय देव होऊन बसले, आता त्यांना बाहेर येऊन भजन करायला जमल का? आणि ते जर हळम मध्ये येऊन भजन करू लागले तर हळम गावात राहील का? ते तिथंच शोभून दिसतात. आपण उलट त्यांना म्हणू बाहेर येऊ नका. मारुती बाहेर आलेला परवडेल का तुम्हाला? देव झाले, त्यांनी भजन करायचं नाही, त्यांनी तिथं बसून राहायचं. पण ज्ञानोबा राय म्हणतात, आमचे संत देव स्वरूप झाले तरी त्यांचं भजन बंद होत नाही. ऐसे मी चिहोनी पांडवा, करीती माझी सेवा, नवलाव सांगावा असे ऐक. सगळ्यात मोठं हे नवल आहे. आमचे संत देव स्वरूप झाले आणि देवाचं भजन सोडलं नाही. मुक्तीच्या माथ्यावर उभा राहून भजनाचा आनंद आमच्या संतांनी घेतला, पंचम पुरुषार्थ सिद्ध केला. आपल्याकडं मुळात एक वेद होता, त्या एका वेदाचे 4 भाग केले व्यासांनी. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आमच्या तुकोबारायांनी 5वा वेद निर्माण केला. तुकोबारायाचे अभंग म्हणजे पंचम वेद. मुळात हे 4 कोटी प्रमाण आहेत. बरं, नामदेवरायांचा संकल्प होता, प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावे. 100 कोटीचा संकल्प होता, 96 कोटी नामदेवरायाकडून झाले होते. 4 कोटीसाठी तुकोबारायाचा अवतार झाला. जगद्गुरु तुका अवतार नामदेवाचा, संप्रदाय सकळांचा येथून. ते 4 कोटी प्रमाण तुकोबारायांनी लिहिले. प्रमाण बरं, अभंग नाही. प्रमाणाची शंका सांगेचे भगोनी, प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी. 96 कोटी नामदेवरायाकडून झाले, 4 कोटी अभंग नाही. पुन्हा ऐका, बऱ्याच कीर्तनकारांचा घोटाळा आहे. एक महाराज म्हणले 4 कोटी अभंग तुकाराम महाराजांनी लिहिले होते, आता 4,000 शिल्लक आहेत, बाकीचे कुठे गेले? की म्हणलं तुझ्या आजोबाला नेले. प्रमाण आणि अभंग, एक अभंग 150 चरणाचा आहे, ते 150 प्रमाण म्हणायचे. असे 4 कोटी प्रमाण तुकोबारायांनी. एक चरण म्हणजे एक प्रमाण. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी, हे एक चरण झालं. एक अभंग म्हणजे 4 प्रमाण झाले. सुंदर ते ध्यान, एक अभंग 150 चरणाचा, एक 125 चरणाचा, एक 100 चरणाचा. मग ते प्रमाण तेवढे मोजायचे. एवढी संख्या तुकोबारायांनी केली आणि छातीला हात लावून बोलले, वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, येरानी वहावा. या न्यायानं तुकोबारायांनी गाथा रूपी पंचम वेद तुमच्या आमच्या हातात मराठी भाषेतून दिला. पंचम पुरुषार्थ आणि पंचम वेद 2 गोष्टी सिद्ध करणारे तुकोबाराय. त्यांचं वैकुंठ गमन विठाला. तुकोबाराय तसं जवळजवळ 6 महिन्यापासून तुकोबारायचं चाललं होतं. कोणालाही म्हणायचे चला वैकुंठाला, यायचं का? त्या तुकोबाचं जाऊ द्या, हा तुकाराम जर तुम्हाला म्हटला चला वैकुंठाला, कोणी येईल का? यायचं सोडा, मला शहाणं म्हणेल का? लोक काय म्हणतील, अरे येड झालंय ते, उठायले सुटायले काय म्हणायले, चला वैकुंठाला. हे जाहीर बुवा तुझे तू कशाला ताप द्यायला? अहो, इतरांचं सोडा, जिनं जीवनभर तुकोबारायाबरोबर संसार केला. 13व्या वर्षी 14व्या वर्षी लग्न झालंय दुसरं तुकोबारायचं, पहिलं 13व्या वर्षी झालं. जिजाई सोबत 14व्या वर्षी लग्न झालंय. 14 ते 42 म्हणजे 28 वर्ष त्या माऊलीनं तुकोबारायासोबत संसार केला. तिला तुकोबाराय म्हणले चल येते का वैकुंठाला? ती म्हणली म्हैस दुधाची आहे, घरात खाणारे चिले पिले, बरं तुमचं निघालं वैकुंठ, तुम्हाला जायचं तर जा, मला माझा संसार पडलाय. अरे जिच्याशी 28 वर्ष संसार केला तिला आमचे तुकोबाराय कळले नाही, इतरांना काय कळणार आहेत महाराज? आणि संतांचं हेच आहे,
आहेत तोवर कळत नाही, जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा ते आपल्यामध्ये राहत. बायकोला कळले नाही. तुकोबार आहे त्या आता जिथं नांदुरकीचं झाड आहे, आम्ही मध्ये सप्ताह केला. 375 वर्ष आहे. खूप टोले जन्म सोहळा चालू आहे, वर्षभर चालू आहेत. आपण केला. हळमकर बरीच मंडळी आली होती. सोहळा अत्यंत देखणा आणि सुंदर झाला. नांदुरकीच्या झाडाजवळ आजच्या दिवशी तुकोबारायचं कीर्तन झालं. कीर्तनातून 3 गोष्टी सांगितल्या तुकोबारायांनी. अभंग निरूपणात सांगेल. आता तुमचाच आपल्याला गुलाल उधळून घ्यायचा. बरोबर 12ला गुलाल झाला पाहिजे. एक अभंग तुकोबारायाच्याच मुखातला आणि त्यांच्या अभंगानंच विठ्ठल विठ्ठलचा गजर करून कुंडलिकावरती करून पुष्पवृष्टी करू. आम्ही जातो तो आम्ही जातो तो
शांत थोडं पळू नका. तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा करतोय. शिस्त टाळकरी शांत शांततेत चला जरा आणि बसले. हे जरा एकदा तुमचा गोंधळ शांत करतो. तुकोबारायांचं वैकुंठ गमन झाले. ती उंची गाठता आली पाहिजे. 375वा सोहळा आहे. शिस्त पाहिजे थोडी दमान व्यवस्थित. सगळ्यांनी टाळी वाजवा आणि माग म्हणा तुकोबाराया माझ्या तुकोबाराया. आणि सोहळे करायचे असतात ते आपल्यासाठी करायचे असतात. त्यांचा सोहळा देव करतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही मंडळा. हे गोड वाक्य सांगू का. परमार्थ करायचा असतो तो देवाला बरं वाटण्यासाठी आणि आपलं बरं होण्यासाठी. आपलं जरा उलट चाललंय. आपला परमार्थ आपल्याला बरं वाटण्यासाठी चाललाय. आपल्याला बरं वाटण्यासाठी नाही करायचं. आपलं बरं होण्यासाठी करायचं. आपला परमार्थ त्याला बरा वाटला पाहिजे. तुकोबारायांचं काय असेल महाराज ते कीर्तन. उगं साधे डोकं शांत ठेवून विचार करावा. ज्या कीर्तनात साक्षात देवाला विमान घेऊन येण्याची इच्छा झाली. देव उभा आहे. तुकोबाराय बोलतात मी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोला. स्वतः देव उभा आहे. अवाढव्य शरीराचा गरुड आहे. गरुडावरून देवाना हात असा केलाय. तुकोबा आलोय मी. भजन रंगून रंगात आलंय महाराज. तुकोबारायांचं कीर्तन आहे महाराज. हे काय ह्या तुकारामचे गाव. तुकोबारायांचं कीर्तन मी सांगितलं ना 3 गोष्टी कीर्तनात घडल्या. तुकोबारायांनी अभंग फार गोड निवडले. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध. दोन्ही बाजूचा अनुभव तुकोबारायांनी जगापुढे शेवटच्या टप्प्यामध्ये मांडलाय. बाबा आम्ही संसार करून पाहिलो.
हातामध्ये काही नाही आलं. तैसा हा संसार पाहता अंत काळी हाता संसाराच्या तापे तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाची म्हणून तो हे आठविले पाय. त्रस्त झाले. तुकोबारायाची शब्द आहेत महाराज. हे काय पदरचा विषय नाही. ज्ञानोबारायाने ठिकठिकाणी आपल्याला संकेत दिले ना. संकेत देऊन गेले. हरिवीन जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुणा लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार. संकेत आहेत तुकोबारायाने दिले. रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर हे संकेत दिले. आम्ही केलं म्हटले महाराज. करिता बरोबरी दुरावसी सांडी मांडी मागे केल्या लक्षात आला मला कीर्तनाशिवाय पर्याय नाही. तुकोबारायाच्या आयुष्याचे आपण दोन विभाग करतो. पूर्व आयुष्य आणि उत्तर आयुष्य. पूर्व आयुष्यात महाराजांच्या वाट्याला सगळं आलंय. प्रपंच आला, प्रपंचातले चढ उतार आले, भयंकर दुष्काळ आला, दुष्काळे आटिले द्रवे नेला, बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. तुम्हाला एक गोड वाक्य सांगतो. देव प्रत्येकाला संधी देतो, फक्त तिचं सोनं प्रत्येकाला करता येत नाही. काही जीवनात आघात जे देव देतो ना, ते आघात नसतात. तुम्हाला परमार्थात पाय ठेवण्याची ती एक सुवर्ण संधी असते. देवाची ते खून आला ज्याच्या घरा ओळखून घ्यायचं, त्याच्या पुढे चिरा. देव भक्ता लागी करुणी दी संसार, अंगे सारावार करुणी ठेवी. प्रपंचात अति माणूस उद्ध्वस्त झाला की समजावं देवानं कृपा केली, संधी दिली. माणसं पुन्हा पुन्हा घुटमळायले तिथंच महाराज. तुकोबारायांचं 14व्या वर्षी बराचसा कार्यक्रम उरकलाय. बायको गेली, लेकरू गेलंय. जी मिळाली ती तुकोबारायाला पान उतारा करून बोलतीये. पण वस्तुस्थिती आहे. बरे झाले देवा बाईल कर्कशा, त्याच्याही प्रमाण आहे महाराज. या लागी कर्कशा करुणी तिच्या स्त्री द्यावी गुणवंत, तिथे गुंती आशा, या लागी कर्कशा करुणी ठेवी. गुणवंत दिली तर मन तिथं रमेल आणि संसार आणखी आसक्त बुद्धीनं होईल. साधू संसारात अनासक्त झाला पाहिजे ही काळजी साधू नाही, देव साधूसाठी घेतो. मला मुद्दा आहे. अभंग दोन्ही अनुभव सांगितले. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होयांग हरिरूप ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. ज्ञानोबारायांनी जसं गीतेच्या सततम कीर्तयंतो मामोर बोलले. ज्ञानोबारायांनी किती गोड बोलले. तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. सगळ्या ओव्या तुकोबारायांनी ज्ञानेश्वरीची 1008 पारायण केली आहेत. एकनाथी भागवताची 1008 पारायण केली. एकनाथी भागवत म्हणजे साधा ग्रंथ नाही महाराज. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 3.5 टुकीच्या आहेत आणि भागवताच्या ओव्या पूर्ण 4 टुकीच्या आहेत. भावार्थ रामायण जसं, भागवत तसं. आता आम्ही बेळगावला एकनाथ महाराज चरित्र सांगितलं. त्या अभ्यास करताना भागवताचं इतकं विशेष मिळालं. 5च अध्याय नाथांनी पैठणात लिहिलेत भागवताचे. 5 अध्याय पैठणात लिहिले. उरलेलं सगळं भागवत नाथांनी काशीमध्ये लिहिलंय. काशी म्हणजे साधी गोष्ट नाही. आजही संस्कृताचं माहेर घर म्हणून कोणाला विचारलं जात असेल तर काशी. आम्ही शास्त्री पदव्या कुठून मिळवतो? वाराणसी विद्यापीठ. हे व्याकरणाचार्य, साहित्याचार्य, न्यायाचार्य ह्या सगळ्या पदव्या वाराणसीच्या संस्कृत विद्यापीठात दिल्या जातात. आम्ही तिथून शास्त्री होऊन येतो. म्हणजे जेवढे आज देशात शास्त्री आहेत, आचार्य आहेत, तेवढे सगळे वाराणसी विद्यापीठाचे संस्कृतची पदवी मिळवली. संस्कृतचं सगळ्यात मोठं विद्यापीठ फक्त वाराणसीला आहे. आणि त्या वाराणसीत जाऊन ऐका नाही महाराज, संस्कृतच्या छाताडावर पाय घेऊन मराठीचं भागवत लिहिण्याचं सामर्थ्य आणि पराक्रम केवढा मोठा पराक्रम. 6 महिने एकनाथ महाराज तिथं राहिले. एक संन्यासी इतका फिदा झाला महाराजांवर, असं कधीतरीच होतंय बघा.
नाही तर सगळे गृहस्थी संन्यासाच्या मागे. पण संन्यासी जेव्हा गृहस्थीच्या मागे लागतो तेव्हा तो गृहस्थी काहीतरी विशेष असतो. नाथ बाबा विशेष आहेत म्हणून तो गृहस्थी संन्यासी मागे लागला. 300 शिष्य आहेत त्याला, 300 खोल्यांचा आश्रम आहे त्याचा काशीत. आणि त्यानं नाथांची व्यवस्था केली, इथं राहा, रोज दुपारी मला भागवत सांगा आणि भागवत लिहा. नाथांनी भागवत लिहून झाल्यावर त्यानं मिरवणूक काढली पैठणातून, त्या काशीतून. मिरवणूक निघाल्यावर तिथले पंडित आले बाहेर. काय कशाची मिरवणूक आहे, परवानगी घेतली का? म्हणजे काय परवानगी घ्यायची, धर्मग्रंथ आहे, बघू द्या. बघितला तर मराठीत, संस्कृताच्या नगरीमध्ये मराठी भाषेतला धर्मग्रंथ मिरवणूक काढता लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आता बरं, सगळे संन्यासी एका बाजूला, सगळे पंडित एका बाजूला आणि हे एकटं बिचारा एका बाजूला, काय करणार आहे? मिरवणूक माघारी घ्या. त्या साधून सांगितलं, बाबा यांना साक्षात भगवंतानं स्वप्न दृष्टांत दिलाय, भगवंतानं मराठी भाषिकांसाठी हा ग्रंथ यांच्याकडून लिहून घेतलाय. हे पंडित म्हणले, आम्ही कसं मान्य करायचं? स्वप्नात त्यांच्या आलाय, आम्हाला कुठं साक्षात्कार झालाय? जर तुमचा ग्रंथ प्रसादिकच असेल, भागीरथीमध्ये आम्ही ग्रंथ बुडवू, भागीरथीनं तो ग्रंथ कोरडा ठेवून तारला तर आम्ही मान्य करू. काय संतांच्या लीला आहेत महाराज. काशीतल्या सगळ्या पंडितांनी भागवत भागीरथीत टाकलं आणि भागीरथी मातेनं देवीच्या स्वरूपामध्ये दोन्ही हातात भागवत घेऊन साक्षात भागीरथी माता प्रकट झाली. तुकोबारायची गाथा आणि एकनाथ महाराजांचं भागवत प्रसादिक कशामुळे वाटतं, याचं हे कारण आहे, हे दोन्ही ग्रंथ इंद्रायणी मातेनं आणि भागीरथी मातेनं आपल्या जवळ सुरक्षित ठेवून मग या दोघांच्या झोळीत टाकले. त्या भागवताची 1008 पारायण तुकोबारायाकडून घडले. परमार्थ अशा उंचीचा आहे तुकोबारायाचा. आणि हे सगळं कीर्तनाचं विशेष भागवतातून, ज्ञानेश्वरातून तुकोबारायाच्या हाती आलं. आणि तुकोबारायांनी गाथा लिहित असताना फक्त लिहिला नाही, कीर्तनाच्या माध्यमातून गाथा लोकांना सांगितला. विठाला पहिलं हे केलं, संसारही सांगितला, कीर्तनही सांगितलं. दुसरं, लोक म्हणले आम्हाला आशीर्वाद द्या, कर्म धर्म तुम्हा असावे. तिसरं, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना. आजच्या अभंगाचा भाव थोडा बघायचा आहे. अभंगात 4 गोष्टी तुकोबारायांनी सांगितल्या. मी कोण आहे याचा परिचय तुकोबारायांनी जगाला दिलाय. मी कुठे आलो याचाही परिचय तुकोबारायांनी दिलाय. मी कुठून आलो याचाही परिचय दिला आणि मला कुठे जायचं या ठिकाणाचाही निर्देश अभंगात केला. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर. कोण? काहीच नाही आपल्याला कळलं आयुष्यात, तर फक्त ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आयुष्य घालवायचं. मी कोण आहे? आपला थोडा घोटाळा आहे. आपण स्वतःला
जे जे करतो ते ते समजतो. आपण शेती करीत असलो तर आपल्या स्वतःला काय म्हणतो? शेतकरी. दुकान चालवत असलो तर, नोकरी करत असलो तर, व्यापार करत असलो तर व्यापारी, मृदंग वाजवीत असलो तर मृदंगाचारी, गायन करीत असलो तर गायनाचारी, विनोद सांगत असलो तर विनोदाचारी. ही काय पदवी बघ. भागवत सांगत असलो तर भागवताचार्य. खुद्दा पद आपण जे मिळवतो ते सांगतो. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, पसस. कळलं तर ठीक आहे, नाही तर उद्या जीपस. हे लवकर कळत तुम्हाला. क्रूब असं कृषी उत्पन्न. हे पद मिळवतो ते. हुद्दे असतील ग्रामसेवक, तलाठी, डॉक्टर, इंजिनियर. आपण हुद्द्याला माझं सांगतो, पदाला माझं सांगतो. ऐका, तो हुद्दा काही काळापुरता आहे आणि ते पद सुद्धा काही काळापुरतं आहे. म्हणजे काही काळापुरता असलेलं जाणार आहे. मग मी कोण आहे? शिल्लक राहिलाच नाही. आपण फार पुढे जाऊन नावावर येऊ. मलाही विचारलं, मी म्हणत तुकाराम. पण प्रश्न हा आहे, मी जन्मल्याबरोबर तुकाराम का? उपजली या बाळकासी नाव नाही तयार ठेविलेली नावेसी ओझे. आई वडिलांनी तुकाराम ठेवलं म्हणून तुमच्या बीजाला तुकारामचं कीर्तन झालं. चांगला योग लावलाय तुकाराम बीजेला कीर्तन तुकाराम. मला वैकुंठाला पाठवू नका. माझी इच्छा पण नाही एवढ्या लवकर जायची. तसं जाणार की नाही. त्यांना 14 टाळ करत, आपल्याला जास्तच जरा. हा, देवाच्या हातात. तुकाराम नाव ठेवलं म्हणून कीर्तन तुकारामचं. आता तुम्हीच सांगा, ह्याचं नाव दगड्या असतं तर आज कीर्तन कोणाच झालं असतं? हो का? दगड्याच कीर्तन असते का? दगडू महाराजाचं म्हणाल. जाऊ दे, त्यातला विनोद सोडा. तुकोबाराय देवाला प्रश्न करतात. नावातच किती गोडवा आहे बघा. तू का राम. या नावाचा अर्थ लक्षात घ्या. तू का राम. अरे तूच का, मी का नाही? आयुष्याच्या साधने तुकोबारायांनी सिद्ध करून दाखवलं. माऊलीची ओवी सार्थ केली. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे. नर करणी करे सो नरका नारायण हो जावे. तुकोबारायांनी सांगितलं, तूच का, मी सुद्धा. मला तुकोबारायांच्या विशेषत्वाचं विशेष चिंतन डोळ्यापुढे आणायचे, भजन करावे. फक्त तूच नाही, मी सुद्धा. तुकिता तुलनेसी तुलना केली रामेश्वर भटांनी. तुलना म्हणलं की तराजू आला. माप कशात करायचे? तराजू. तराजू. आता उदाहरण सांगतो. एका पारड्यात आहे 5 किलोचं माप आणि दुसऱ्या बाजूला टाकायचा आहे कापूस. बचक भरून घेतली, कापूस टाकला, तो भरला 4.5. आता पारड खाली कोणतं आहे? 5 किलो वजनाचं. मापाचं पारड खाली, कापसाचं पारड वर. आता बरोबरीत करायचं असेल तर काय वाढवावं लागेल? कापूस वाढवायचा ठरला. बचक भरून घेतली, टाकला, घोटाळा झाला. बचक जरा मोठीच धरली, कापूस टाकला. आता पारड झालं कापसाचं खाली आणि मापाचं वर. 5.5 किलो झाला. आता बदल कशात करावा लागेल? मापात का कापसात? कापसात. कितीही वेळा जर तराजू खालीवर झाला तर बदल कोणी करायचा आहे? कापसाने. मापानं करायचा नाही. माप हे प्रमाण आहे. प्रमाणात बदल होत नाही. बदल वस्तूत करायचा आहे. आता बघा,
तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले. याचा अर्थ असा आहे, किलोच्या मापाच्या जागेवर तुकाराम महाराज आहेत आणि कापसाच्या जागेवर परब्रह्म आहे. मग जर माप कमी जास्त झालं तर बदल कोणी करून घ्यायचा आहे? परब्रह्म. तुकोबारायांनी बदल नाही करायचा, ते प्रमाण आहे. आरती इतके बारकावे त्या आरतीत. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे. तुका ब्रह्म व्हायला गेला नाही, ब्रह्म तुका होण्यासाठी खाला आलंय. परब्रह्माला सुद्धा तुमच्या सारखं होण्याची इच्छा व्हावी, याला म्हणायचं मृत्यू लोकात मिळवलेला विजय. विठाला तुकोबाराय चतुर्भुज झाले नाही, चतुर्भुज देवाला 2 हाताचं होण्याची इच्छा झाली. तुका विष्णू नाही. विष्णू होण्यासाठी तुकोबाराय गेले नाही, विष्णू तुकोबाराय होण्यासाठी खाली आले. विठाला मीचा शोध तुकोबारायने. आणखी तुलना पहा, त्यांची तुलना पहा. राघवे सागरात पाषाण. रामाने फक्त दगड तारलेत बरं, आमच्या तुकोबारायने डबल पराक्रम केला. नुसते दगड नाही, जळी दगडा सहित वह्या जळी, 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 दगडा सहित वह्या जळी. काकणभर तुकाराम सरस आहेत. रामाने फक्त दगड तारले, तुकोबारायांनी दगडासहित वह्या सुद्धा तारल्या.